श्री स्वामी समर्थ मित्रांनो, सध्या मार्गशीर्ष महिना चालू आहे आणि मार्गशीर्ष महिन्यात आपल्या आजूबाजूला परिसरात काही असे जीवजंतू असतात जे आपल्याला काही संकेत देत असतात, परंतु आपल्याला ते माहीत नसतात किंवा मग आपल्याला ते समजत नाहीत. तुमच्याही घराच्या आजूबाजूला असे काही जीव तुम्हाला दिसत असतील तर तुम्हीही त्याकडे दुर्लक्ष करू नका, कारण हे जीवजंतू तुम्हाला काहीतरी संकेत देत असतात. त्यामुळे हे 6 जीवजंतू जर तुमच्या घराच्या आजूबाजूला दिसत असतील तर थोड्याच दिवसात तुमचं नशीब चमकणार आहे. शास्त्रानुसार हे 6 प्रकारचे जीव जे तेव्हाच तुमच्या घरामध्ये येतात किंवा घराच्या आजूबाजूला येतात जेव्हा तुमचे भाग्य उजळणार असते, जेव्हा घरामध्ये सुख, समृद्धी, शांती आणि श्रीमंती प्रवेश करणार असते, तेव्हाच हे 6 प्रकारचे जीव तुमच्या घराच्या आजूबाजूला वावरत असतात. या किड्यांना माहीत असतं की या घराचं भाग्य उजळणार आहे, त्या घरामध्ये काही बरकत येणार आहे आणि तेव्हाच ते किडे तुमच्या घराच्या आजूबाजूला वावरत असतात. हे 6 जीवजंतू जर तुमच्या घराच्या आजूबाजूला फिरकत असतील तर समजून जा की तुमच्या घरामध्ये बरकत येणार आहे, माता लक्ष्मीचा वास होणार आहे. हे जीव संकेत देत असतात की तुमचे झोपलेले भाग्य आता जागे होणार आहे. त्यामध्ये हे 6 जीवजंतू किंवा त्यापैकी एक जरी जीवजंतू तुमच्या घराच्या आजूबाजूला फिरकत असेल तर देवदेवतांचा आशीर्वाद तुमच्या घरावर येणार आहे. भगवान नारायण यांचे वाहन गरुड देव आहेत, तसेच देवांचे देव महादेव यांचे वाहन देखील महानंदी आहे. महादेवांचे पुत्र कार्तिकेय यांचे वाहन मोर आहे. त्यामुळे पुरातन काळापासून या जीवजंतूंना खूप महत्त्व आहे, कारण देवदेवतांचे वाहन हे तेच जीवजंतू आहेत. त्यामुळे जर तुमच्या घरामध्ये हे जीवजंतू जर दिसत असतील तर त्यांना कुठलीही इजा पोचवू नये, असे वर्तन करू नये. त्यामुळे माता लक्ष्मी क्रोधित होत असते. हे माता लक्ष्मीला आवडत नाही. त्यामुळे तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. खूप साऱ्या समस्या नव्याने उद्भवतात आणि त्याचा सामना करावा लागतो. जर तुमच्या घरीही असे जीवजंतू येत असतील तर त्यांना उलट असा विचार केला पाहिजे की तुमचा भाग्योदय होणार आहे. तुमच्या जीवनामध्ये जो वाईट वेळ होती ती आता संपणार आहे. आता आपण पाहणार आहोत असे कोणते जीवजंतू आहेत जे आपल्या घराच्या आसपास आल्यामुळे घरात बरकत येते, परंतु असे कोणते जीव आहेत जे कधीही घराच्या आसपास येऊ नये, कारण त्यामुळे आपल्याला दुःख, दारिद्र्य याचा सामना करावा लागू शकतो. सुरुवातीला आपण जाणून घेऊया कोणते जीव घराच्या आजूबाजूला येणं अतिशय शुभ आहे. त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. त्यामधील पहिला जीव आहे फुलपाखरू. रंगबिरंगी फुलपाखरे कोणाला आवडत नाहीत, पण ही फुलपाखरे शुभ संकेत घेऊन येतात. हे तुम्हाला माहीत आहे का? रंगबिरंगी सोनेरी कलरची फुलपाखरे जर तुमच्या घराच्या आसपास दिसत असतील, सुंदर मनमोहक फुलपाखरे घरामध्ये बरकत घेऊन येतात. त्यामुळे समजून जा की घरामध्ये अशी फुलपाखरे जर येत असतील त्यावेळी तुमचं जीवनसुद्धा रंगबिरंगी होणार आहे, यशाने भरलेलं आहे. घरामध्ये असे फुलपाखरू बरकत घेऊन येते. प्रत्येक समस्येपासून सुटका करण्यासाठी हे फुलपाखरू खूप चमत्कारिक मानले जाते. घरामध्ये सुख, समृद्धी येते. घरामधील वाद विवाद व अशांती कमी होते. त्यामुळे असे सोनेरी कलरचे फुलपाखरू तुमच्या घराच्या जवळ किंवा आसपास फिरकत असेल तर तो खूप मोठा शुभ संकेत आहे. जेव्हा जेव्हा असे फुलपाखरू घरामध्ये येते तेव्हा धन किंवा खुशाली घेऊन येते. असे फुलपाखरू जर घरामध्ये येते असेल तर माता लक्ष्मीची सदैव कृपा आपल्यावरती असते. पाल ही खूप शुभ मानली जाते. खूप घरामध्ये पालीला घरामधून हकलवलं जातं किंवा त्यांना मारलंही जातं, परंतु असे करू नये. पालीला मारणे खूप मोठे पाप आहे. ज्या घरामध्ये पालीला मारले जाते त्या घरामध्ये दुःख, अशांतीला आमंत्रण देणे होय. पालीला घरामध्ये राहू दिल्याने घरामध्ये सुख, शांती येते. पाल घरातील सर्व झुरळे, कीटक खाऊन घराची स्वच्छताही करण्यास मदत करते. आपल्या घरात राहणे शुभ आहे. पालीचे आपल्या घरात राहणे शुभ संकेत असतो. एका पाठीमागे एक जर 2 किंवा 3 पाली दिसल्या तर लक्ष्मीचे आगमन लवकरच तुमच्या घरामध्ये होणार आहे असा शुभ संकेत असतो. त्या घरामध्ये खूप श्रीमंती येणार आहे असे विष्णू पुराणामध्ये सांगितले आहे. जर तुम्ही पूजा करत असाल आणि त्यावेळी जर पाल दिसली तर अशा वेळी देखील त्या घरामध्ये बरकत येणार हे नक्की. त्यामुळे खूप लवकर तुमच्या घराचा भाग्योदय होणार आहे हा संकेत असतो. घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन होणार आहे आणि हा सगळ्यात मोठा शुभ संकेत मानला जातो. 2 पाली दिसत असतील किंवा त्याची शेपटी काटलेली आहे अशी पाल दिसत असेल तर समजून जा की लवकरात लवकर तुमचे भाग्य उजळणार आहे. शेपूट तुटलेली पाल माता लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते. त्यामुळे त्यानंतर
कधी घरामध्ये पाल दिसली तर तिला हकलवून लावू नका, तर ते मला घरातच राहू द्या. मुंगी. मुंगी तुमच्या घरामध्ये येताना शुभ संकेत घेऊन येत असते. त्यामुळे जर घरामध्ये पूर्व दिशेकडून मुंगी येत असेल तर त्या घराचे भाग्य लवकर चमकणार असते असे समजले जाते आणि दुःखाचे दिवस संपून आता सुखाचे नवीन दिवस चालू होणार आहेत. त्या घरामध्ये समृद्धी, शांती, सुख येणार आहे असे समजले जाते. या घरामध्ये लवकरच परदेशी यात्रा किंवा परदेशी गमन होणार आहे असा देखील संकेत असतो. या घरामध्ये खूप जास्त तरक्की होणार असते. सगळे प्रॉब्लेम संपणार असतात. त्यामुळे पूर्वेकडून मुंग्या येतात त्यावेळी त्या शुभ संकेत घेऊन येतात. अशा घरामध्ये जर लग्नाविषयी काही समस्या निर्माण झाल्या असतील तर त्या समस्या लवकरच संपणार आहेत असा संकेत या निघणाऱ्या मुंग्या देत असतात. दक्षिण दिशेकडून ज्यांना मुंग्या निघत असतील तर दक्षिण दिशा हे सुद्धा अतिशय शुभ संकेत समजला जातो. दक्षिण दिशेकडून येणाऱ्या मुंग्या या संकेत देत असतात की तुम्हाला कुठून तरी लवकरात लवकर धनप्राप्ती होणार आहे किंवा तुम्हाला अनपेक्षित धनप्राप्ती मिळणार आहे. ज्याच्याकडून तुम्हाला अपेक्षा नव्हती असे पैसे तुम्हाला लवकरच मिळणार आहेत असा शुभ संकेत या मुंग्या देत असतात. घरामध्ये जेव्हा मुंग्या निघतील तेव्हा त्यांना पीठ किंवा साखर, गूळ यापैकी काहीतरी खायला द्या. त्यामुळे लक्ष्मी माता प्रसन्न होते आणि आपणाला व कुटुंबाला आशीर्वाद देते. भुंगा. वसंत ऋतूमध्ये भुंगे आपापल्या ठिकाणाहून बाहेर येतात. तुमच्या घराच्या आजूबाजूला जर झाडे किंवा बगीचा असेल तर या दिवसामध्ये हे भुंगे झाडांवरती व फुलांवरती गिरट्या घातलेले बऱ्याच वेळा दिसतात. तुमच्या घरातही जर बाग असेल किंवा आजूबाजूला खूप झाडे असतील तर भुंग्यांचे तुमच्या घरात येणे साहजिकच आहे. घरात काळा भुंगा येणे अतिशय शुभ असते. याचा अर्थ असा की काही नवीन बातमी, आनंदाची बातमी मिळेल. तुमच्या आयुष्यात काही चांगले घडत असेल तर भुंग्यांच्या येण्याच्या सोबतीतच एक चांगलीच बातमीही आनंदाची बातमीही तुम्हाला नक्कीच मिळणार असते. कासव. भगवान विष्णूच्या चरणी कासव आहे. त्यामुळे कासव स्वतः खूप पवित्र प्राणी आहे. ज्यावेळी कासव घरामध्ये येते त्यावेळी त्या घराचे भाग्य उजळते. ज्यावेळी कासव घरामध्ये प्रवेश करते तेव्हा समजून जा की श्री भगवान कृष्णाचे घरामध्ये आगमन होणार आहे. ज्यावेळी या घराचे भाग्य उजळते त्यावेळी कासव घरामध्ये प्रवेश करते. त्यावेळी समजून जा की स्वतः श्रीहरी विष्णूंनीच तुमच्या घरामध्ये प्रवेश केला आहे आणि जिथे श्रीहरी विष्णूंची कृपा असते तिथे माता लक्ष्मीची कृपा अवश्य होते. कारण श्रीहरी विष्णू आहेत. जिथे माता लक्ष्मी असतेच. जर घरामध्ये किंवा घराच्या आजूबाजूला कासव दिसले तर समजा की घरामधील दुःख, दारिद्र्य नष्ट होणार आहे आणि आपल्याला घरामध्ये असणारी कमतरताही पूर्ण होणार आहे. चिचुंद्री. चिचुंद्रीचे आगमन तुमच्या घरामध्ये सुख, शांती घेऊन येईल. चिचुंद्री तर तुम्ही किती वेळा पाहिली असेल. रात्रीच्या वेळी बाहेर किंवा तुमच्या घरामध्ये चिचुंद्रीचा प्रवेश झाला असेल किंवा तुम्हाला तुमच्या घराच्या आसपास चिचुंद्री रोज दिसत असेल तर या घराचं भाग्य चमकेल. त्याबरोबर सुख, शांती, समृद्धी येईल. चिचुंद्रीने जर एखाद्या घराच्या भोवती 4 प्रदक्षिण्या मारल्या तर घरामधील सर्व नकारात्मकता शोषून घेतली जाते. चिचुंद्री असते अतिशय शुभ असते. वास्तू आणि ज्योतिषशास्त्रानुसार ज्या घराची चिचुंद्री राहते तिथे लक्ष्मीचा वास असतो असे म्हणतात. इतकेच नाही तर जिथे चिचुंद्री असते तिथे उंदीर, साप, कीटक आणि इतर कोणत्याही प्रकारचे प्राणी नसतात. त्यामुळे साहजिकच घराची व घराच्या आजूबाजूची स्वच्छता राहते आणि जिथे स्वच्छता असते तिथे लक्ष्मीचा वास नक्कीच असतो. दिवाळीच्या रात्री जर एखाद्याला चिचुंद्री दिसली तर त्याचे नशीब उजळते. त्याला अनपेक्षित पैसे मिळतात आणि भरपूर प्रगती होते असे म्हटले जाते. वास्तुशास्त्रानुसार असे सांगितले जाते चिचुंद्री येणे खूप शुभ संकेत आहे. वास्तुशास्त्रानुसार असे सांगितले जाते चिचुंद्री आल्यामुळे घराची दिनचर्या पूर्णपणे बदलून जाते. घरातील, कुटुंबातील सदस्यांचे जीवन बदलते. परिवारामध्ये खुशाली येते आणि घरामध्ये स्वयं महालक्ष्मी सुखाचा वर्षाव करते. वरील सांगितल्याप्रमाणे हे जीव जर तुमच्या घराच्या आजूबाजूला असतील तर हे अतिशय शुभ आहेत. हे जीव आजूबाजूला वावरल्यामुळे आपल्या घराची प्रगती होते. घरात सुख, समृद्धी येते आणि या अशा घरामध्ये लक्ष्मी वास करते. हे जीव दिसणे अतिशय शुभ आहे. आता आपण पाहूया काही असे जीव जे नकारात्मक ऊर्जा घेऊन येतात, जे घराच्या आसपास असणं अशुभ मानलं जातं. हे जीव जर तुमच्या घरामध्ये असतील तर तुम्हाला अनेक संकटांना सामोरे जावे लागेल. उंदीर. ज्या घरामध्ये उंदीर येतो त्या घरामध्ये दरिद्रता आणि अपयशाचे संकेत घेऊन येतो. ज्यावेळी घरामध्ये उंदीर दिसतो तेव्हा घरामध्ये दरिद्रता येणार आहे हा संकेत असतो. जर उंदीर घरामधून बाहेर काढावा परंतु त्याला मारू नये. उंदीर हे भगवान गणेशजीचा वाहन आहे त्यामुळे त्याला मारू नये. त्यामुळे पाप मात्यावरती लागते. परंतु उंदीर जर घराच्या आजूबाजूला असतील
तर आपला विनाशकाळ जवळ आल्याचे संकेत असतो. अनपेक्षित संकट आपल्यावरती येणार असल्याची ती एक चाहूल असते. त्यामुळे उंदीर जर घरात असेल तर त्याला लवकरात लवकर घराच्या बाहेर हकलून द्यावे. उंदीर घरात कष्ट आणि पीडा बनून राहत असतो. घरातील व्यक्तींना आजारपणाचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे उंदरापासून नेहमी सावध राहावे आणि जर कुठे दिसला तर त्याला हकलवून द्यावे. मधमाशी. तुम्हाला माहीत असेल, मधमाशी ज्यावेळी मधाचे पोळे बनवते त्यावेळी घरामध्ये बरकत कधीच येत नाही. मधमाशांचे पोळे जर एखाद्या घरामध्ये किंवा घरासमोरील झाडावर असेल तर त्या घरामध्ये कधीही बरकत येत नाही. त्या घरामध्ये सतत दुःख, क्लेश, भांडण, वाद विवाद, अशांती असते. त्यामुळे मधमाशांचं पोळं घरामध्ये किंवा घराजवळ असू नये. मधमाशांचे छोटे छोटे होल असलेले घर देखील घराच्या आसपास असू नये. अशा मधमाशांच्या घरामुळे माणसाचे घरामध्ये छोटे छोटे भाग बनत असतात असे समजले जाते. घरात जर लहान मुलं असतील तर या मधमाशांपासून लहान मुलांनाही इजा पोचू शकते. मुलांनाही त्यापासून धोका असतो. त्यामुळे जर मधमाशांचे पोळे घराच्या आतमध्ये असेल तर लवकरात लवकर बाहेर काढावे आणि माशांना मारू नये तर त्यांना उठवून लावावे. विंचू. घरामध्ये ज्यावेळी विंचू येतो त्यावेळी दरिद्रतेचे संकेत मानला जातो. विंचू कधीही घरामध्ये येऊ नये असा संकेत आपल्याला खूप कष्ट देतो आणि पीडा देत असतो. विंचू ज्यावेळी घरामध्ये येतो त्यावेळी घरामध्ये दुःख आणि अचानक आर्थिक संकट येण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे जर तुम्हाला घरामध्ये विंचू दिसला तर त्यांना लगेच घराच्या बाहेर काढा. जर तुमच्या घरामध्ये एकदाच 2 विंचू दिसले किंवा एकापाठोपाठ एक असे 2 विंचू दिसले तर तेव्हा समजून जा की तुमच्या घरामध्ये अलक्ष्मीने प्रवेश केला आहे. विंचू दुःख, दारिद्र्याचा संकेत देत असतात. त्यामुळे विंचू दिसल्याबरोबर त्याला घराच्या बाहेर नक्की काढा. कोळी. घरामध्ये कोळीचे आगमन होणे किंवा कोळीचे जाळे होणे अतिशय अशुभ मानले जाते. कोळीचे आगमनाने घरामध्ये दरिद्रता, अशांती निर्माण होते. घरामध्ये जर कोळीचे जाळे असेल तर आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते. घराची प्रगती थांबते. त्यासोबतच नात्यामध्ये कटुता येते. धार्मिक कार्यामध्ये अडथळासुद्धा येऊ शकतो. कोळ्यांचे जाळे घरामध्ये दुःख आणि नैराश्य वाढवते. त्यामुळे घरात कुठेही कोळ्यांचे जाळे दिसल्यास ते लगेच काढावे. आपले घर हे नेहमी स्वच्छ आणि प्रसन्न ठेवावे. आजची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.